तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज सकाळी लवकर आवरून खाली आलो. इथं मम्मी आणि मामा बसलेले आहेत. बाहेर बघतो तर काय इंद्रू मामा आणि चिवी तिथं होते. मग आज म्हणलं आता आपण काळी पिवळी काढायची. गाडीत येऊन बसलो आणि स्टार्टर मारून घेतलो. मम्मी मामा मामी सगळ्यांना गाडीत बसवलं आणि पट्ट करून गाडी आपल्या मार्केटकडे घेऊन आलो. कारण तिथं आम्हाला मामा सोडणार होते. आम्ही तिथनं पुढे माडगाळला जाणार होतो. मार्केट जवळ आल्या पहिलं तर गाडीतनं सगळं बॅगातून बाहेर काढून घेतलो. कारण इथंच माडगाळची गाडी लागते. गाडीतनं बॅगा उतरून इकडे औषध माडगाळच्या गाडीवर बॅगा ठेवा लागला. मग तोपर्यंत मी वडापाव खाऊन घ्यायचं म्हणलो. तेवढं तिथं मामा येऊन म्हणले की गाडी भरल्या पट्ट करून आज जाऊन बसा. एकदा गाडी भरली की जागा भेटत नाही म्हणलो आणि हाय तसं वडापाव घेतलो आणि गाडीतच येऊन खात बसलो. या गाडीत बसून जुनी गाणी ऐकत माडगाळला जायचं एक मजाच वेगळी आहे. माडगाळमध्ये आल्यावर औषधाला परत बॅगा काढायला लावल्या आणि आम्ही 2 मिनिटात घरात गेलो. कारण मामा वाट बघत बसलेले आज भाऊबीज असल्यामुळे. संध्याकाळी आमची पोरं सगळे मिळून आम्ही गावात गेलो. कारण आज इथे इंडियन आयडल मधली दिव्या इकडे येणार होती. सगळं कार्यक्रम झाल्यावर दिव्या हेगडे बालकलाकार याच्याकडनं आमच्या मावशीचा सत्कार पण केला.